जय विनायक मंदिर जयगड. गणपतीपुळेपासून अवघ्या 20 ते 25 किलोमीटरवर असलेलं हे मंदिर बघायला अजिबात विसरू नका. हॅलो, मी सायली आणि आज मी आले जयगड येथील जय विनायक मंदिर येथे. कोकणच्या निसर्गरम्य कुशीत वसलेले हे मंदिर पाहिलं की मनाला एकदम शांत आणि फ्रेश वाटतं. JSW म्हणजे जिंदाल समूहाने अत्यंत श्रद्धेने हे मंदिर 2013 साली उभारलं आहे. इथे आधुनिक पद्धतीचे डिझाईन्स आणि आपल्या कोकणचा निसर्ग एकत्र पाहायला मिळतो. मंदिरात पाऊल ठेवतात सगळीकडे हिरवळ, मोठी बाग आणि रंगीबिरंगी फुलं दिसतात, जी पाहून मन अगदी प्रसन्न होते. मंदिराच्या आवारात एक कुंड आहे, जिथे खूप सारे मासे पोहताना दिसतात. मंदिराच्या आर्किटेक्चरबद्दल बोलायचं झालं तर या मंदिराचा पूर्ण पाया चिऱ्याचा बनवलेला आहे आणि वरती दगडी बांधकाम आहे. मंदिराचे छप्पर आणि तिथले खांब लाकडाचे असून त्यावर खूप सुंदर आणि सुबक नक्षीकाम केलं आहे, जे बघायला खूप छान वाटतं. आणि मंदिरासमोर विराजलेले हे मूषक राजा लहान असले तरी महत्त्व मात्र खूप आहे. आणि त्याच्या डाव्या बाजूला ब्रॉन्झ कोटेड असलेली 6 फूट हनुमानाची मूर्ती. पण खरं सुख तर आत गेल्यावर मिळतं. इथली गणपती बाप्पाची मूर्ती ही राजस्थानच्या प्रसिद्ध मकरान येथील शुद्ध पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडापासून बनवली आहे. सामान्यतः कोकणात काळ्या पाषाणाची मूर्ती असते, पण या मंदिराची निर्मिती आधुनिक काळात म्हणजे जिंदाल समूहाकडून झाल्यामुळे त्यांनी मंदिराला एक वेगळा, शांत आणि भव्य लूक देण्यासाठी पांढऱ्या संगमरवराची निवड केली. बाप्पाचा तो हसरा आणि शांत चेहरा पाहिला की आपला प्रवासाचा सगळा थकवा आणि टेन्शन एका मिनिटात पळून जातं. मंदिराच्या आवारात उभं राहिलं की आजूबाजूने येणारी थंडगार वाऱ्याची झुळूक मनाला खूप सुखावून जाते. इथे कुठेही कचरा नाही, आरडाओरडा नाही, अगदी शांतता आहे. शहराच्या गोंगाटापासून दूर फॅमिलीसोबत निवांत वेळ घालवण्यासाठी ही जागा एकदम परफेक्ट आहे. तुम्ही जेव्हा कधी गणपतीपुळे किंवा रत्नागिरीला याल तेव्हा थोडा वेळ काढून या मंदिराला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.